दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमीन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमीन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमीन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो. आणि मेलेल्या विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमीन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. गीत क्रमांक 19. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभु प्रेमाने सृष्टी भरली, प्रियतयाला न्यायनीती, न्यायनीती. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. आजीची मिसा महिंद्रा व महिंद्रा कांदिवली जीप डिव्हिजन येथील वसईतील कामगार यांनी माऊलीचे आभार मानण्यासाठी दिलेले आहे. ख्रिस्तवासी मधल्यान डिसोजा महिन्याची मिसा. ख्रिस्तवासी नाताल फिलिप फ्लॉरी शिला. ख्रिस्तवासी जेसन डिसा. ख्रिस्तवासी इस्प्रांत व सेबेस्टिन फर्नांडिस. त्याचप्रमाणे 30 सप्टेंबर रोजी मरण पावलेल्या फादर इग्निशियस मचाडो यांच्या आत्म्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या वैयक्तिक हेतूसाठी. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचं दान तुम्हा सर्वांसह असो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रियबंधूंनो, परमेश्वराच्या निरंतर प्रेमाचं आणि निरंतर अस्तित्वाचं प्रतीक म्हणून त्याने आपल्या प्रत्येकाला एक एक रक्षक दूत दिलेलं आहे. त्यांचा आज आपण स्मृतिदिन साजरा करतो. रक्षक दूतांचा मानसन्मान करण्याची प्रेरणा आपल्या सगळ्यांना व्हावी म्हणून आपण या मिस्साबलीमध्ये प्रार्थना करूया. आपल्या अंतःकरणाची आपण झडती घेऊन आपल्या पापांची आपण आठवण करूया. पापी जणांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु,
करुणा कर प्रभु आमावरी. पापे आमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आमावरी. तारक आमुचा तुया जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व कली जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या सर्व समर्थ बापा, आम्हावरील तुझ्या प्रेमामुळेच तू आमचं संरक्षण करण्यासाठी तुझ्या पवित्र दूतांना पाठवतोस. आमच्या प्रार्थना ऐक, त्यांच्याकडून आमचं नेहमी संरक्षण कर. त्यांच्याबरोबर तुझ्या जीवनात सदैव सहभागी होण्याचं सद्भाग्य आम्हाला दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा स्वामी येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू म्हणतो, पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोहोचवण्याकरता मी एक दूत तुझ्या पुढे पाठवत आहे. त्याच्या समोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक. त्याची अवज्ञा करू नकोस, कारण तो तुमचा अपराध क्षमा करणार नाही, कारण त्याच्या ठाई माझे नाव आहे. तथापि तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील आणि मी सांगतो ते सगळे करशील, तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन आणि तुझ्या विरोध्यांचा विरोधक होईन. जेव्हा माझा दूत तुझ्या पुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी आणि यबुसी या लोकांपुढे तुला नेईल, तेव्हा मी त्यांचा संहार करीन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. तव रक्षण करण्या तो आपुल्या दिव्य दूताना आज्ञा देईल. तव रक्षण करण्या तो आपुल्या दिव्य दूताना आज्ञा देईल. जो परात्पराच्या आश्रयी वसतो, जो सर्व समर्थाच्या सावलीत राहील, तो परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, माझा दुर्ग, तू माझा देव, तुझ्यावर मी भाव ठेवतो. तव रक्षण करण्या तो आपुल्या दिव्य दूताना आज्ञा देईल. कारण तो पारध्याच्या पाशातून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालेल, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल. तव रक्षण करण्या तो आपुल्या दिव्य दूताना आज्ञा देईल. रात्रीच्या समयी भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. तव रक्षण करण्या तो आपुल्या दिव्य दूताना आज्ञा देईल. कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तव रक्षण करण्या तो आपुल्या दिव्य दूताना आज्ञा
हालेलुया. प्रभूची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्याच्या सर्व सेवक सैन्यानो प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. 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 प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बालकाला बोलून त्यांना त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. सांभाळा, या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हास सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. प्रभूची ही शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बनविनो, देव प्रेम आहे आणि देव त्याचं प्रेम आपल्या अंतकरणामध्ये त्याने ओतलेलं आहे. देव आपल्यावर प्रेम करतो, निरंतर प्रेम करतो आणि म्हणून तो सतत आपल्याबरोबर असतो. ही इज इमॅन्युएल, गॉड इज विथ अस. देवाचा पावित्र्य आपल्या अवतीभोवती भरभरून आहे. देवाच्या पावित्र्याचा, देवाच्या उपस्थितीचा आपल्याला सतत अनुभव यावा म्हणूनच देवाने आपले खास दूत निर्माण केले. ईश्वरानेचं निरंतर गौरवगीत गाण्याची आणि मानवाची निरंतर सेवा करण्याची जबाबदारी ह्या दूतांवरती आहे. ह्या दूतांमधील एक एक दूत आपल्या प्रत्येकाला रक्षदूत म्हणून कार्य करीत असतो. ईश्वराचा संदेश मानवापर्यंत पोहोचविणं आणि माणसाचं सगळ्या संकटापासून संरक्षण करून ईश्वराच्या मार्गदर्शन तत्वानुसार नैतिक आध्यात्मिक जीवन माणसाने जगावं म्हणून हे दूत माणसाला सतत सहाय्य करत असतात. आपल्या जन्मापासून ते सतत आपल्या सेवेमध्ये रुजू असतात. आजच्या वाचनामध्ये आपण ऐकलं की देवाने इस्रायली लोकांची इजिप्तच्या गुलामगिरीतून सुटका केल्यानंतर देव त्यांना स्वतः आणि दूतामार्फत सतत साथ देतो. रात्री अग्निस्तंभातून आणि दिवसा मेघातून ईश्वर त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेमध्ये सहभागी होतोच, पण त्यापुढंही त्यांना आश्वासन देऊन म्हणतो, वाटेनं तुम्हाला सांभाळण्याकरता मी एक दूत तुमच्या पुढं पाठवत आहे. त्याचा ऐका, कारण त्याच्या ठाई माझं नाव आहे. दूत ईश्वराच्या नावानं ईश्वराचा संदेश देतात आणि मानवाला सतत निरंतर साथ देतात. अब्रामाची पत्नी सारा फलद्रूप होण्याची सुवार्ता दूतांनीच अब्रामाला सांगितली. दूतांनीच गिदियनला वेळोवेळी दर्शन देऊन त्याला मार्गदर्शन केलं. दूतांनीच एलिया संदेश त्याला दुष्ट राणीच्या दुष्टाईपासून बचाव करण्यासाठी डोंगर कपारीतून पळून जाण्याचा सल्ला दिला आणि दूतांनीच 40 दिवस त्याला अन्न पाणी दिलं. दूतांनीच डॅनियल आणि त्यांचे सहकारी यांची अग्निज्वालातून त्यांचं संरक्षण केलं. देवदूतांनी जखऱ्याला योहानाच्या जन्माविषयी शुभवार्ता दिली. देवदूतांनाच पवित्र मरियेला तारणाऱ्याच्या विषयीची ईश्वराची योजना काय आहे ती कळवली.
दूतांनीच येशूच्या जन्माच्या वेळी ग्लोरिया इन एक्सेल्सिस देवो हे पहिलं नाताळ गीत गायलं. देवदूतांनीच योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हटलं की मरियेचा स्वीकार करण्यास भिवू नकोस. आणि दूतांनीच योसेफाला दर्शन देऊन स्वप्नामध्ये दर्शन देऊन येशू बाळ आणि मरियेला घेऊन इजिप्तला पळून जाण्याची सूचना दिली. दूतांनीच प्रेषितांची तुरुंगाचा गेट उघडून सुरक्षितपणे त्यांना बाहेर आणलं. आणि दूतांनीच त्यांच्या सेवा कार्यामध्ये प्रेषितांना सतत मार्गदर्शन केलं. दूत केवळ संदेशच घेऊन येत नाहीत, तर आपलं सतत संरक्षण ते करत असतात. संकटापूर्वी ते आपल्याला पूर्वसूचना देतात. सैतानाशी झुंज देऊन आपलं वाईटांपासून आणि मोहापासून संरक्षण करतात. स्तोत्र 91 मध्ये आपण वाचतो, माझे दूत तुम्हाला झेलून घेतील आणि तुमचा पाय दगडावरती आपटू देणार नाहीत. आणि येशू ख्रिस्तही प्रत्येक बालकाचं संरक्षण करणारे दूत आहेत हे आपल्या सगळ्यांना आणि शिष्यांना ठणकावून सांगतो. दूत आपले संरक्षण करतात, आपला सांभाळ करतात, आपल्या भल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपल्याला सन्मार्गावर ठेवण्यासाठी सैतानाशी सतत झुंज देत असतात. आणि ते देवाच्या नावाने कार्यरत असतात. म्हणूनच त्यांचा सन्मान करण्याची आज्ञा ईश्वर आपणास देतो. कारण दूत ईश्वराच्या नावानं कार्य करत असतात आणि त्यांचा सन्मान म्हणजे ईश्वराचा सन्मान, त्यांचा अवमान म्हणजे ईश्वराचा अवमान. म्हणूनच आपल्या जीवनात दूताचं महत्त्व काय आहे हे आपल्याला पटावं, त्यांचा मान सन्मान करण्याची प्रेरणा आपल्याला व्हावी आणि दूतांप्रमाणे आपणही इतरांची सेवा करण्याची, इतरांचं सामाजिक दृष्ट्यापासून संरक्षण करण्याचं पवित्र आत्म्याने आपल्याला प्रेरित करावं. म्हणून आपण या मिसाबलीमध्ये प्रार्थना करूया. गीत क्रमांक 96. आलो तुझिया दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. आलो तुझिया दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. स्वीकार कर प्रभू अर्पण माझे, स्वीकार कर प्रभू अर्पण माझे. भाकर द्राक्षारस घेऊन आलो, ज्योती धूप घेऊन आलो. स्वीकार कर प्रभू अर्पण माझे, स्वीकार कर प्रभू अर्पण माझे. आलो तुझिया दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. बंधूंनो, माझं तुमचं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे सर्व समर्थ परमेश्वर बापा, तुझ्या पवित्र दूतांच्या सन्मानार्थ आम्ही आणलेल्या दानांचा स्वीकार कर. या जीवनातील सर्व अनिष्टांपासून दूतामार्फत आमचं संरक्षण कर. सार्वकालिक जीवनाच्या आनंदात आम्हाला सहभागी कर. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतःकरणं प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. ही योग्य व तारणदायक आहे. तुझ्या एकनिष्ठ दूतांचा व महादूतांचा सन्मान म्हणजे तुझा सन्मान आहे. तू त्यांचा निर्माता आहेस. साऱ्या सृष्टीला सामावून उरणारा तुझा चांगुलपणा, तुझी श्रेष्ठता दूतांच्या स्वरूपामध्ये प्रकट झाली आहे. दूतांचं प्रचंड सैन्य तुझ्या वैभवात आपल्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आनंदाचा अनुभव घेते. तुझी आराधना करते, तुझं गुणगान गाते.
त्यांच्याबरोबर आम्ही आता तुझे गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू कर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तुगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवतो. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यानं भाकरी घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटलं, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजनदानानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटलं, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. विश्वासाच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभं राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असं आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताटाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्तात वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा,
तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आज आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापांपासून दूर राहावं व सर्व संकटांपासून सुरक्षित असावं. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास ख्रिस्ताच्या शांतीनं वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वरच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वर कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वर कोकरा, आम्हाला शांती दे. पहा, हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं देवाचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात श्रीमंतीत झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 115. प्रेमाची ज्वाला देवा, तव हृदयी पेटे, तशीच पेटो प्रेम ज्योत मम हृदयी विश्वपते. प्रेमाची ज्वाला देवा, जेथे आहे द्वेष तेथे मज प्रेमा पेरू दे. अपराध्याना क्षमा देऊनी प्रेमे जिंकू दे. प्रेमाची ज्वाला देवा, तव हृदयी पेटे, तशीच पेटो प्रेम ज्योत मम हृदयी विश्वपते. प्रेमाची ज्वाला देवा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, सर्वकालिक जीवनाच्या संस्कारांनी तू आमचं पोषण करतोस. तुझ्या दूतांच्या सहकार्यानं आम्हाला तारणाचा आणि शांतीचा मार्ग दाखव. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
येशूच्या हृदयास कुटुंबाचं समर्पण. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस. तू ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राजाधिकार जाहीर करतो व यापुढं आमचं जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचं वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर. तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर. आमचे कष्ट हलके कर. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. और सुद्धा सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांती तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. प्रिय मुलामुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, आज 2 ऑक्टोबर, आज महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती दिन म्हणून आपण साजरा करतो. आज स्वच्छता दिन आहे. आपलं घर, आपल्या आजूबाजूचा परिसर, त्याचप्रमाणे आपला गाव परिवारातील स्वच्छता याकडे आपण आज विशेष लक्ष द्यायला आजपासून सुरुवात करूया. संपूर्ण भारतातील जी पवित्र आत्म्याची चळवळ आहे, त्याची जी नॅशनल सर्व्हिस टीम आहे, त्याच्यामार्फत आज संपूर्ण दिवस हा नॅशनल डे ऑफ इंटरसेशन, राष्ट्रीय मध्यस्थी दिन म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ते दिवसभर प्रार्थना, प्रायश्चित्त हे केलं जात आहे. उपवासामध्ये आपण सहभागी व्हावं म्हणून आवाहन देखील केलं जात आहे. या दिवशी आपण विशेषरित्या 3 हेतूंसाठी मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत आणि त्यासाठी वसई सर्व्हिस टीमने एक सुंदर कार्यक्रम तयार केलेला आहे, जो आपल्याला व्हिडिओद्वारे, यूट्यूबद्वारे उद्या उपलब्ध होईल. यामध्ये विशेषतः 3 हेतूंसाठी प्रार्थना आहे. सर्वप्रथम कोरोना विषाणूतून मुक्तता व्हावी आणि लवकरात लवकर लस शोधली जावी. त्याचप्रमाणे आपल्या जगासाठी, जगातील सर्व गरजांसाठी शांतीचं वातावरण निर्माण व्हावं या हेतूसाठी. आणि तिसरा हेतू आपल्या भारत देशासाठी. तर या 3 हेतूंसाठी आपण उद्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावं म्हणून आपणा सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत. नॅशनलकडून, राष्ट्रीय टीमकडून आलेला जो कार्यक्रम आहे तो सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत असेल. आणि वसई सर्व्हिस टीमने जो संपूर्ण कार्यक्रम तयार केलेला आहे, विविधांगी कार्यक्रम आहे. प्रार्थना, साक्षी, त्याचप्रमाणे स्तुती, गौरव, पवित्र साक्रमेंताचा आशीर्वाद. हा कार्यक्रम सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आपण त्यामध्ये भाग घ्यावं आणि आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत सहभागी होऊन आपल्या भारतासाठी, जगासाठी आणि विशेषतः कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्तता मिळावी म्हणून प्रार्थना करण्याकरता आम्ही आपणाला कळकळीचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोहोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत. त्यांना ह्या संसर्गापासून सुरक्षित ठेवू आणि ह्यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा मागतो.
लोकांच्या हिताकरिता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभुचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव आता मृत्यू समयी. गीत क्रमांक 467. मंगला 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 दूत हे वंदिती निरंतर प्रेमाला. मंगला 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 दूत हे वंदिती निरंतर प्रेमाला. तिसरं कडवं. स्वर्गामधुनी भुवरी येती घेऊन या संदेशाला. स्वर्गामधुनी भुवरी येती घेऊन या संदेशाला. घेऊन या संदेशाला. संदेशाने भक्ता देती रक्षिती निषदिनी आम्हाला. रक्षिती निषदिनी आम्हाला. मंगला 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 दूत हे वंदिती निरंतर प्रेमाला. मंगला 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 दूत हे वंदिती निरंतर प्रेमाला.